आपला 17वा अध्याय श्रद्धा श्रद्धात्रय विभाग योग सुरू आहे आणि त्याच्यातला 17वा श्लोक आपण घेत आहोत. आतापर्यंत त्यांनी तपाचे मागच्या वेळेला आपण बघितले की 3 तप काय असे असतात आणि त्याचं विवरण त्यांनी छानपणे केलेलं आहे, दाखवलेले सांगितलंय. आता त्यांना 3 गुणांचा स्पर्श झाल्यानंतर त्याचा काय रिझल्ट येतो ह्याचं त्यांनी मागच्या श्लोकात म्हटलंय की गुणत्रय संगतीने ते त्रिधा कसे होतात ते विशेष करून मी आता तुला सांगतो. श्रद्धया परया तप्तम तपस्त त्रिविधम नरैः अफलाकांक्षी वीर्युक्तैः सात्विकम परिचक्षते. तरी सांगितले सामान्य साचार तप त्रिप्रकार ऐसे जे हे त्याची केले जाय फलाशा सांडोन सर्वथा होऊन श्रद्धायुक्त अंतरी आस्तिक्य बुद्धी बाळगुण करोनिया मन पूर्ण शुद्ध तदा ज्ञाते जन तया तपा जाण सात्विक म्हणून वाखाणीती. आता सात्विकच्या मध्ये 2 प्रकार मागे अनेकदा आपण डिस्कस केले आहेत. एक सात्विक असतं ते म्हणजे बेसिक लेवलवर एक प्युरिटी असते की बाबा दुसऱ्याचं वाईट नाही करत, असे तसे असे लोक असतात आपल्याला बघायला मिळतात आपल्या अवतीभोवती. ते अगदी हे म्हणजे आपण जसं म्हणतो ना, राजसिक वृत्तीचे अगदी अ, अ, पूर्ण ओतप्रोत भरलेले असे नसतात, सात्विक असतात की बाबा आपल्या आपल्यात राहतात, दुसऱ्याला दुःख देत नाहीत. पण तरीही कुठेतरी ते अटॅचमेंट्स मध्ये वेब मध्ये अडकलेली असतात. म्हणजे अगदी सूक्ष्म लेवलवर आपल्या मुलांशी अटॅच्ड असतात, आपण केलेल्या कामाशी अटॅच्ड असतात, आपल्या फॅमिलीशी अटॅच्ड असतात, आपल्या घराशी अटॅच्ड असतात, आपण जिथे जन्मलो त्या गावाशी आपल्या आठवणी असतात. अटॅचमेंट म्हणजे बेसिकली काय आहे की आपले धागे दोरे गुंतलेले राहतात तिथे. म्हणजे एक असं कनेक्शन आपल्यातनं काही कारणाने तिथे जाऊन असं हुक लावल्यासारखं अडकलेलं असतं आणि दॅट इज अटॅचमेंट. म्हणजे ते जरी आपण कापत कापत गेलो, त्याला कमी करत गेलो, तरी काही ना काही सर्टन लेवलवर आपल्या ह्याच्यामध्ये मेमरीमध्ये ते असतं. माझं गाव असं होतं, मला हे आवडत होतं, अमुक आवडत होतं. तसं माझ्या आठवणी आहेत लहानपणच्या. गणपती कसा साजरा व्हायचा, मग घरी कोण कोण असायचं, माहोल कसा असायचा, तर ह्या सगळ्या गोष्टी तर दॅट आर अटॅचमेंट्स. ठीक आहे. पण त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि ते काम आहे निष्काम कर्मयोगाचं. की त्यातनं सुद्धा आपल्याला काहीही अपेक्षा आणि आशा, आकांक्षा, नंतर संकल्प आपले ते नाही पाहिजे. तर ते तिथे त्याला आणखीन एक सोनेरी झालर सात्विकपणाला अशी चढवायची आहे की ते हुक्स जे आहेत आपले अडकलेले ते सुद्धा हळूच आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि ते काढून घेताना आपल्याला कठोर नाही व्हायचं, हे मी नेहमी सांगते. हे जेव्हा मी अटॅचमेंट बद्दल बोलते तेव्हा मी कठोरतेबद्दल पण बोलते की कठोर नाही व्हायचं आहे की आता मला कोणाचंच काही वाटत नाही, हा अर्थ नाहीये त्याचा. उलट जास्त सॉफ्टनेस येतो, प्रचंड प्रेमळपणा येतो, प्रचंड कम्पॅशनेट ऍटिट्यूड बनतो की अगदी इतकं सॉफ्ट, इतकं नरम, इतकं मऊ की तुमच्या दुसऱ्याला अडचण पोचली, काटा रुतला तर आपल्या हृदयात ऐक असं होणं किंवा एखाद्याचं दुःख न बघवणं इतकं म्हणजे प्रचंड प्रमाणात आपण सॉफ्ट होतो. हा ऍक्च्युली त्याचा खरी ओळख आहे अशा व्यक्तिमत्वाची. म्हणून आपण जेव्हा डिटॅच्ड होणार तेव्हा जास्त करून आपण सॉफ्ट होणार, कम्पॅशनेट होणार, लव्हिंग होणार, केअरिंग होणार, मर्सीफुल होणार. आपल्याला जास्तीत जास्त हे झालं पाहिजे. तर ते आस्तिक्य म्हणजे श्रद्धा आणि बुद्धी बाळगून तिथे स्वतःला समर्पित करून पण फलायाशेची एक्सपेक्टेशनशी हे न ठेवताच जे श्रद्धायुक्त काम केलं जातं ते तप. सात्विक म्हणा, तुम्ही तप म्हणा, कार्य म्हणा, सेवा म्हणा, तुम्ही जे थॉट स्पीच ऍक्शन मधनं तुम्ही तिन्ही तपांमधनं तुम्ही जे काही कृती करताय किंवा साधा स्वयंपाक जरी म्हणलं किंवा ऑफिसचं काम जरी म्हणा तुम्ही, तरी ह्या ऍटिट्यूडने केलं तरी ते सात्विक कार्य करण्याची पद्धत झाली. ते खरं सात्विक आहे. नाही तर असे सात्विक लोक असतात
पण त्यांना ती सोनेरी कडा नसते बाजूनं, ते तेज नसतं. कसलं? निष्काम कर्मयोगाचं. निष्कामतेचं तेज त्यांच्या ह्याच्यावर नाही दिसत आपल्याला, ती झालर नाही दिसत त्यांच्या व्यक्तिमत्वावर, आउटर अशी लाईन नाही दिसत सोनेरी. ती आहे निष्काम योगाची. आणि निष्काम योग म्हणावा तेवढा सोपा नाही आहे तो. अत्यंत म्हणजे तुम्हाला इतकं जास्त ते, तुम्ही जसं तुम्ही म्हणजे डिसिपल जसा जसा जसं पावलं पुढे टाकतो, गुरु त्याच्याकडनं आणि परमात्मा त्याच्याकडनं ऍडव्हान्स 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 लेवलवर तीच तीच स्थिती अपेक्षा करतो, तो अपेक्षा करतो आपल्याकडनं. का? कारण आपल्या थ्रू आपल्याला माध्यम बनवून आपल्याकडनं त्याला काम करून घ्यायचंय. त्यामुळे आपण जरी म्हणलं हो आम्ही आता नाही त्यातनं बाहेर आलाय असं जरी डिसिपलला वाटत असलं, तरी ते कुठेतरी तो पुन्हा येऊन आपल्याला अवेअरनेस देतो की नाही अजून इथे थोडंसं काहीतरी धागादौरा चुकतोय, कुठेतरी काहीतरी चुकतंय. तर ते जे निष्काम कर्मयोग आहे ना, ते असं अनेक लेयर्स आहे, म्हणजे ऍडव्हान्स 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 होत जातं. आणि ते पायऱ्या आपण ठरवून नाही चढू शकत. आपोआप घडतात ह्या गोष्टी. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? आपण प्रयत्न करताना सात्विकपणाला जर सोनेरी कडा आपल्याला चढवायची असेल तर ते आहे निष्काम कर्मयोग किंवा निष्काम योग. हे जर ते आपण तिथे अप्लाय केलं तर ते 100% सात्विक कार्य घडतं. सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसम चलम ध्रुवम. आपुलेची तप दिसावे म्हणून जगी दुजेपण मांडोनिया. मोठेपणाची या शिखरी बैसावे ऐसी हाव जीवे धरोनिया. दुजा कोणाचाही न व्हावा सन्मान आपणा वाचोन त्रिभुवनी. आपणा मिळावे अग्रभागी स्थान सर्वत्र भोजन समारंभी. जगे आपुलीच स्तुती स्तोत्रे गावी यात्रा ही करावी आपुलीच. आपुलीच पूजा व्हावी जगा माझी आणि असे जी जी भोग्य वस्तू ती ती सर्व व्हावी आपणासी प्राप्त आपणची श्रेष्ठ म्हणून या. वृद्ध वारांगना करोनी शृंगार आपुले शरीर विकी जैसी. तैसे तपाचे जे माजविती ढोंग भोगावया भोग नानाविध. वाढावा लौकिक लाभावी संपत्ती ऐसी हाव चित्ती धरोनिया. येथे सायासे जे तप केले जाय राजस ते होय धनुर्धरा. कासेतील दूध गाभणेपणीच रोगे गेले साच आटोनिया. मग व्याली तरी उपयोगी काय होईल ती काय दुभत्यासी. जर आपण त्यातनं अपेक्षा ठेवल्या की मला क्रेडिट मिळावं, माझी प्रसिद्धी व्हावी, लोकांपर्यंत माझं नाव पोचावं, मला काहीतरी मान सन्मान मिळावा किंवा माझ्याबद्दल काहीतरी चर्चा व्हावी, अशा ह्यानी आपण कुठलंही कार्य, आपण ज्या रोल प्ले मध्ये आहोत ते कुठलंही कार्य, चाहे घरात तुम्ही साधी कोणाची सून असा, मुलगी असा, नाही माझं कौतुक झालं पाहिजे, माझे कष्ट दिसले पाहिजेत, ऑफिसमध्ये मी माझं कार्य असं केलेलं काम हे असं झगमगलं पाहिजे, मला 1 वर्षानंतर प्रमोशनच्या वेळेला माझा विचार केला पाहिजे किंवा मी केलेल्या ह्याला अप्रिसिएशन मिळालं पाहिजे. हे हवं म्हणून जे कार्य केलं जातं, दोघांमध्ये अगदी हेअरलाईन डिफरन्स आहे. पहिलं मी सात्विक दाख सांगितले, नुसते सात्विक, इथले वरचे सात्विक नाही, ज्याला सोनेरी कडा आहे ते नाही, नॉर्मल सात्विक म्हणतो ना आपण, ते ही अपेक्षा आतून ठेवतात. आतून मनात असते त्यांच्या, मेंटल बॉडी इमोशनल बॉडी मध्ये ते कॅरी केलेलं असतं, हृदयात असतं, मनात असतं, विचारात असतं की मला काहीतरी क्रेडिट मिळावं, मला मी दिसलो पाहिजे, माझं हे वेस्ट नाही गेलं पाहिजे, किंवा नोटीस मध्ये असलो पाहिजे मी लोकांच्या, किंवा लोकांनी ते टिपलं पाहिजे की अरे नाही ह्यांनी काहीतरी केलंय, किंवा 4 लोकांपर्यंत गेलं पाहिजे, त्याला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, हे आतमध्ये असतं. आणि जे राजस आहेत ते बाहेर बिहेवियर मधनं हे सगळं दाखवतात, जे इथे लिहिलेलं आहे की कोणाचं, म्हणजे ते अगदी बोलतात की ह्याचं कशाला, माझं करा, म्हणजे ते अगदी फिजिकल विजिबल होतं त्यांचं. म्हणजे हे जे इथे वर्णन आहे की सर्वत्र भोजनी समारंभ आपणा मिळावे अग्रभागी स्थान, म्हणजे मला महत्व मिळालं पाहिजे, मग ते पुढे पुढे करणार, मग ते फोटो काढणार, मग ते 4 ठिकाणी टाकणार,
ह्याच्याबरोबर फोटो, त्याच्याबरोबर फोटो, जिथे जातील तिथे फोटो, असं करून 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 प्रसिद्धी म्हणजे तो काय म्हणतो आपण तो व्ह्युअर्सचा स्कोअर वाढवत 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 आजकाल सोशल मीडियाचा वापर जास्त केला जातो म्हणून आजच्या काळातला. नाहीतर जिथे जाऊ तिथे आपलं लगेच ओळख, मी हे काम केलंय, आमचं हे प्रोजेक्ट आहे, ते व्हिजिबली जगजाहीर आपलं कौतुक करत राहतात. पण सात्विक लोक असतात ते आतमधल्या एनर्जी बॉडीज मध्ये ते सगळे इंटेन्शन्स कॅरी करतात. ते बाहेर नाही बोलत, पण ते डिटॅच पण नाहीयेत. हा एक मोठा फरक आहे इथे, जो सात्विक आणि राजसिक मध्येच आहे. पण तरी पण एक विजिबल आहे, खूप स्ट्रॉंगली विजिबल आहे, आणि एक आतल्या आतल्या आत चालू आहे, जो बाहेरनं दिसून नाही राहिला. बाहेरनं ते सात्विक वाटतात की नाही हं, शांतपणाने काम करतात, पण नाही, आतमध्ये अपेक्षेचं काय म्हणतो आपण बीज आहे. बीज आहे, त्याला नाही मिळालं की ते मग रागानी, क्रोधानी, इरिटेशन, ते सगळं मग त्या इमोशनल बॉडीमध्ये सगळं ते वाढायला लागतं. दरवेळेस काही ते रिफ्लेक्ट नाही होत. पण हे जे लोक असतात राजसिक म्हटलंय त्यांनी, तापसी लोक, तपस्या करणारे लोक, ते अगदी आपल्या कृतीतनं, थॉट, स्पीच आणि ऍक्शनच्या थ्रू ते दाखवून देतात की आम्हाला आवडलेलं नाहीये, आमचा इथे अपमान झालाय, माझं हे कार्य पोचलेलं नाहीये, पेपरमध्ये छापून आलेलं नाहीये. अशा टाईपमध्ये त्यांची ती तपस्या असते, ज्याचा ढिंडोरा पिटला गेला पाहिजे असं त्याचं व्यक्तिमत्व असतं. तर त्यामुळे हा फरक आपण म्हणजे जर आपल्याला प्रगती अंतर्बाह्य करायची असेल, तर हा फरक आपल्याला ऑब्झर्व करावा लागेल आपल्या आतमध्ये, की आपल्या बाहेर येत नाहीये, आपण तर सात्विक आहोत, मग आपल्या आतमध्ये तर आहे. आहे म्हणजे असणारच, कारण अदरवाईज आपण संत बनून जाऊ. सोनेरी कडा आली की संतांच्या स्थितीकडे आपण चालायला लागलो. मग त्या स्थितीत आपण नाहीये एवढं तर आपल्याला माहिती असतं. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी चुकलेला आहे, ते आतमध्ये होत आहे. अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस आणि एनर्जी बॉडीज मध्ये हे सगळं चालू आहे. हे अगदी पक्क आहे, म्हणजे त्याच्यात डाऊटच घ्यायचा नाही. आणि मग त्याच्यावर आपण काम करायचं, निष्काम योगाचा अभ्यास करायचा, तेच त्याच्यावर सोल्युशन आहे. किंवा उभे शेत चारिले निशंक, तरी घ्यावे पीक मग कोठे, तैसे सायासे जे तप केले वीरा, पिटीला डांगोरा जरी त्याचा, तरी ते सकळ होतसे निष्फळ, केले जे केवळ लौकिकार्थ, ऐसे ते निष्फळ जाहले म्हणून, मध्येच सोडून देई मग. म्हणजे त्याचा रिझल्ट बघतात लोक, मग ते क्लोज करून टाकतात चाललेलं प्रोजेक्ट, की अरे नाही, हे नाही सक्सेसफुल होऊन राहिलं, मग ते बंद करतात, मग दुसरं काहीतरी, म्हणजे ट्रायल एररवरच चाललेलं असतं. कारण त्याचं अपेक्षेप्रमाणे रिझल्ट येत नाही. अपेक्षेप्रमाणे ह्या वर्डला अंडरलाईन करायचं, बोल्ड मध्ये डोक्यात ठेवायचं, अपेक्षेप्रमाणे रिझल्ट नाही मिळाला म्हणून ते कार्य मध्ये सोडून दिलं जातं. म्हणून ते तप तयाचे अस्थिर, जाणावे साचार धनंजया, अकाळीचा मेघ आकाशी उदंड, गरजोनी ब्रह्मांड फोडू पाहे, परी घडी भरी राहे का टिकोन, जरी तो भरोन टाकी नभ, तैसे ते राजस तप पंडुसुता, जाणावे सर्वथा फळहीन, आणि आचराया नये निरंतर, म्हणून साचार भंगुरही, आता तेची तप तमोगुणे युक्त, होऊन या भ्रांत केले जाय, तरी कै तेथे कैची परलोक प्राप्ती, इहलोक कीर्ती तीही नाही. आता तसं म्हणजे नीट समजून घ्यायचं की हे राजसिक तप करणारे, राजसिक वृत्तीनं तपस्या करणारे लोक आपल्याला ते तपस्या करतानाच दिसणार आहेत. पण आता हे जे म्हटलंय त्यांनी की काही उपयोग होणार नाही, फळहीन आहे, अमुक आहे, तमुक आहे, ते त्यांचं जे कार्मिक म्हणजे कॅटलॉग वर बनतोय स्पिरिच्युअल पाथवर, डिसिपलशिप मधलं, तिथे त्यांना क्रॉस मार्क्स मिळणार आहेत. जसे आपल्याला आपल्या शाळेचं रिझल्टचं कार्ड बनतं ना मुलांचं, ते डिसिपल्स आहेत. डिसिपल म्हणजे स्टुडंट. मग शाळेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कार्ड जे बनतं, त्याच्यामध्ये कसं कमी जास्त टिक मारतात, क्रॉस मारतात, झिरो मार्क देतात, ते तिथे पण तिथे रिझल्ट येणार आहे. तसं आपल्याला दिसताना हे सगळं दिसणार नाहीये की ह्याचं निष्फळ झालं, ह्याला बेकार झालं, ह्याला अमुकच भोगावं लागलं, तसं नाही दिसणार आहे. ते हे आहे सूक्ष्मात घडणार आहे हे सगळं. इथे जे 17व्या अध्यायात दिलेले जे परिणाम आहेत,
ते सूक्ष्मामध्ये घडणार आहे, ते विसरायचं नाही अजिबात. हे घडणार आहे तुमच्या म्हणजे डिसिपलच्या वर जो रिपोर्ट जातो गुरुच्या हातात, त्याच्या म्हणजे स्पिरिच्युअल टीचर्स जे अनंत जन्मांपासून त्याचं रेकॉर्ड ठेवतायत आणि त्याला गाईड करत आलेले आहेत, जे विजिबल नाही आहेत. अनेक टीचर्स असतात आपल्याला, एक टीचर नसतो. आणि जसं आपलं बाळ जॉईंट फॅमिलीमध्ये ह्याच्या हातात जातं, काकाच्या हातात जातं, मामीच्या हातात जातं, ते कसं जातं एकमेकांच्या हातात, तसं आपल्याला हँडओव्हर केलं जातं प्रत्येक वेळेला. वेळ, काळ आणि रोल एकेकाचे येतात मध्ये, आणि तसं तसं त्या बाळाला ग्रो करण्यासाठी हँडओव्हर केलं जातं. परमनंट नाही जात ते. ते त्याची आई एकच असते, जशी आपली आई एकच असते जन्मदाती, तशी आपल्या आत्म्याची पण आई मूळ गुरु एक असतो. पण त्याच्याबरोबर टीम असते, ती गुरूंची टीमही आपल्याला घेत असते हातात काही काही काळासाठी. आणि तसे एका जन्मात अनेक गुरु येऊन जातात, किंवा अनंत जन्मात अनंत गुरु होऊन जातात. तर हे सगळं प्रोसेस आहे. तर तिथे त्यांच्या हातात आपलं रिपोर्ट कार्ड पडणार आहे, की बाबा आपण काय प्रकारची तपस्या सांगितली ती करतोय. इथे काही नाही दिसणार आहे फिजिकल प्लेनवर, कारण हा मुळात मोठा भयंकर ग्रॉस लेवलचा प्लेन आहे हा फिजिकल. इथे सगळं ग्रॉस आहे, त्याच्यात एवढं सटल ते पण दिसणार पण नाही, ते लक्षात पण येणार नाही कोणाच्या. तर ते रिपोर्ट कार्ड मध्ये वर जाणार आहे, टीचर्सकडे, गुरूंकडे, मास्टर्सकडे. आणि मग तिथे तुमचं ते हे करणार आहे फळहीन, म्हणजे ते क्रॉस मारणार की अरे तू हे चुकलेला आहेस, त्यामुळे केलंय त्याला काही उपयोग नाही, पुन्हा तुला पुढच्या जन्मात करावं लागेल बाबा. एक पायरी क्रॉस करण्यासाठी, स्पिरिच्युअल पाथ डिसिपलशिप मधल्या टेस्ट क्रॉस करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी तुला हे पुन्हा करावं लागेल. असं करून त्याला 0 मार्क्स देऊन अंडा मार्क्स मिळून त्याला तो फेल होणार. पण आपल्याला इथे दिसताना काही दिसणार नाहीये तसं. हे सगळं सटलवर होत आहे आणि होणार आहे. इथे काही आपल्याला असं दिसणार नाही की अरे बापरे, मग यांनी तपस्या पण केली आणि हा खूप काहीतरी सहन करतोय, असं नाही दिसणार आहे. तो तापसी आहे, तो तपस्वीच दिसणार आहे. तसं काही दिसणार नाही. आणि अशी आपल्याला अनेक उदाहरणं आज आहेत मार्केटमध्ये, म्हणू आपण स्पिरिच्युअल मार्केटमध्ये. असे तपस्वी बरेच आहेत की जे ह्या सगळ्या कॅटेगरीत येतात, पण आपल्याला ते चांगलं काम करतानाच दिसतात, पण त्याचं कॅल्क्युलेशन वर होणार आहे. मूढ ग्राहेणात मनो यत्पीडया क्रियते तप परस्योत्सादनार्थम वा तत्ताम समुदारतम तरी मूर्खपण धरोनी अंतरी मानोनी वैरी शरीरासी तया शरीराचे करोनी इंधन पंचाग्नी साधन साधिती जे आपुल्या मस्तकी जाळीती गुबुळ पाठीमाजी गळ टोचिती ते सभोवती अग्नी पेटवोनी चांग आपुलेच अंग जाळीती जे किंवा श्वासोच्छ्वास धरिती कोंडून वाया उपोषण करती जे घेती आपणासी टांगोनी उलटे मुख ते खालते करोनिया धुराचाही घास गिळोनिया देख भागविती भूक आपुली जे उभे जे आकंठ राहती पाण्यात तीव्र कडाक्यात थंडीची या नदीकाठी किंवा खडकी बैसोन करीती दारुण तपश्चर्या आपुल्या अंगीचे तोडोन यामास भूतपिशाच्यास अर्पिती ते नाना परी देती शरीरासी क्लेश आणि गांचा नाश करावया डोंगरावरून सुटला जो धोंडा येई गडगडा खाली जैसा आड पडे त्याचा चुराडा करीत आपणही होत शतखंड तैसे आटवोनी आपुले शरीर पिडावे इतर सुखी जीव ऐसी दुष्ट इच्छा धरोनी अंतरी तप क्लेशकारी करीती जे आपल्याला आता तर आपल्याला अशी माणसं दिसत नाहीत समोर. हा एक आहे ते काय बरं म्हणतात त्यांना, एक एक कॅटेगरी आहे ह्याच्यामध्ये अघोरी अघोरी टाईपची, जी स्मशानात जाऊन बसते. आणि असे बरेच टीचर्स इथे आहेत युट्यूबवर आजकाल, तर म्हणजे अगदी पाऊसच पडलेला दिसतो अशा लोकांचा. या अघोरी विद्यांचा अभ्यास करतात, किंवा त्या खूप काहीतरी वेगळ्या वेगळ्या विचित्र विचित्र काय म्हणतो आपण, तपस्याच म्हणू त्याला, पूजा अर्चा होम हवन आणि खूप उपास तापास, किंवा अगदी शरीर कष्टवणार
पण आता एक एक लॉजिक आहे ह्याच्यामध्ये का, म्हणजे आता तेही तपस्या करतायत. आता आपण खूप 17 चॅप्टरच्या लेवलवर मी बोलते हे सगळं. तेही तपस्याच करतायत. ठीक आहे ना. तिथे किंवा आपल्याला राक्षस आणि दानव तपस्या करताना दिसलेले आहेत. प्रत्येकाने केलेली आहे तपस्या. इवन रावणाने सुद्धा केलेली आहे, सगळ्यांनी केली आहे. पण करतायत तपस्या, करतायत ते कोणाला तरी खुश करण्यासाठी, हायर एनर्जीला, डिवाइन एनर्जीला, डिवाइन सोर्सला. पण काय आहे की तुम्हाला जे व्हेइकल दिलं आहे त्याला पीडा देऊन करण्याचं कारण काय, असा प्रश्न इथे विचारला जातोय त्यांना. की असं स्वतःला टोचून, पीडा देऊन आणि आगीत हे करून, पोळून, अंगाला टोचण्या देऊन हे कष्ट का देताय? कारण आपण म्हणतो ना, हे हे म्हणजे इथे म्हटलंय बघा एक लाईन की तैसे आटवोनी आपले शरीर पिडावे इतर सुखी जीव. तर काय ना, बिंग्स असतात, बिंग्स ज्या व्हिजिबल नाही आहेत. म्हणजे आता आपलं शरीर आहे, आणि शरीरामध्ये एक इद्रिक बॉडी आपण म्हणतो, म्हणजे प्राणमय शरीर. आणि त्या प्राणमय शरीरात चक्र आहेत, वेगळी वेगळी एनर्जी सेंटर्स म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. तर ती एनर्जी सेंटर्स आहेत, ती ऍक्च्युली बिंग्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. आणि आपल्या सेल्स आहेत, आपल्या सेल्युलर सिस्टम मध्ये सेल आहेत, पेशी, ते जिवंत पेशी आहेत. त्याच्यानंतर आपली ऑर्गन्स आहेत, त्याचे पण चक्रास आहेत, मिनी चक्रास, ते सुद्धा बिंग्स आहेत. म्हणजे हे आम्ही हिलिंग मध्ये अनुभवलंय लिटरली. हाताशी बोलून हाताशी बोलून आम्ही अनुभव घेतलाय की हिलिंग मध्ये हाताचं काम वेगळ्या लेवलवर होतं. मग हे कसं शक्य आहे? हाताला कसं कळेल? कारण हे तर आपण म्हणतो जड शरीर आहे, ते आत्म्याने चालतं. मग हाताशी का बोलतो आम्ही? मायनर चक्रासच्या एंजल बिंग्सशी का बोलतो? आणि मग त्यांनी काहीतरी मिराकुलस रिझल्ट अनुभवायला का येतात? याचा अर्थ त्याच्यात बिंग्स काम करतायत आपल्या बॉडीमध्ये. सेम लेवलवर आता जो अभ्यास नवा आम्ही सुरू करणार आहे त्याच्यात आता शेअर केलं जाणार आहे सगळं. आपली इमोशनल बॉडी आहे, ऍस्ट्रल बॉडी. आपल्याला वाटतं ती दिसत नाही. मग दिसत नाही म्हणजे ती काहीच नाही आहे का, झिरो आहे का? नाही, त्याच्यातही एक लेवलच्या जीव, म्हणजे बिंग्स, एनर्जीज त्याच्यात काम करत असतात, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये. जसं या जड शरीराचं मी सांगितलं, प्राणमय शरीरात बिंग्स आहेत, चक्राच्या बिंग्स, ग्लँड्सच्या बिंग्स. तसंच त्या प्लेनमध्ये पण वेगळ्या बिंग्स काम करतात, मेंटल प्लेनवर वेगळे बिंग्स काम करतात. तर आपण स्वतःला म्हणजे मग ह्यांची काही किंमत नाही का आपल्याला? जे सूक्ष्मात आहेत त्यांची आपल्याला व्हॅल्यू नाही का? बाहेरचं तर सोडाच त्यांच्याशी. कारण जेव्हा हा जो तापवणं, टोचणं किंवा असं तामसिक, म्हणजे जी दुष्ट इच्छा, क्लेशकारी, हे सगळा जो गुण आहे, हा जो सगळा स्वभाव आहे, हा काहीतरी रागीट, तापट असा आहे. म्हणजे कुठेतरी त्याच्यात वासना आहेत, कुठेतरी त्याच्यात अँगर एनर्जी आहे, कुठेतरी त्याच्यात निगेटिव्ह इमोशन्स आहेत. आणि त्या पद्धतीनं ऍप्लिकेशन त्या एनर्जीचं त्या इनव्हिजिबल बिंग्सवर आपण टाकतो आहोत. म्हणजे आपण पीडा देतो आहोत. आणि म्हणून तामसी वृत्ती ही वाईट धरलेली आहे. आणि म्हणून आपण बघा अघोरींच्या भानगडीत पडत नाही, कारण ते फार वेगळंच असतं सगळं. आणि मग त्यांना अट्रॅक्ट, आणि एवढं सगळं करून त्यांना काही अट्रॅक्ट डिवाइन सोर्स होतच नाही. अघोरी म्हणजे शंकराकडनं आलेली महादेवाकडनं म्हणतात, पण अघोरी ती महादेवांची अघोरी हे वेगळी आहे. आणि काही अघोरी विद्यांकडनं अघोरी साधना वाढलेली आहे, ती इंटेन्शन्स वेगळी आहेत, त्याच्या मागे इंटेन्शन वेगळं आहे, ज्यांनी ते लाईनेज बनवली आणि वाढवली. महादेवाची अघोरी म्हणतात कारण मुंडमाला घालणं, नंतर भस्म धारण करणं आणि स्मशानाचं कनेक्शन, एवढाच महादेवांचा त्याच्याशी संबंध आहे. बाकी त्या पाथ अघोरी म्हणजे ज्या क्रियाकर्म ते करतात त्यांचा महादेवांशी काहीही संबंध येत नाही ह्याच्या पलीकडे. आणि महादेव का जाऊन त्या ह्याच्यात बसत होते स्मशानात? तर त्यांना तिथले जीव कनेक्ट होत होते, ते त्यांचं पोषण करायचे म्हणून ते तिथे जायचे.
तिथल्या जीवन म्हणजे तिथल्या सोल्सना स्मशानात लोअर लेवलवर अडकलेल्या त्यांना ते मुक्ती द्यायचे म्हणून ते तिथे स्मशानात बसायचे. कारण तो विश्व चालवणारी शक्ती आहे. आपण स्मशानात जाऊन बसून आपण काय दिवे लावणार आहे? तिथल्या जीवांना आणि तिथल्या भटकणाऱ्या आत्म्यांना आपण मुक्ती देऊ शकत नाही ना. आपण काही महादेव नाही बनलेलो. त्यामुळे आपण तिथे जाऊन काय साबित करतोय हा विचार करण्याचा प्रश्न आहे. दुसरं भस्म धारण करणं. भस्म म्हणजे राख आहे. ठीक आहे. देह जाळून असलेली राख. तर ती राख महादेव का लावतात? कारण त्यांना हा संदेश त्यातनं द्यायचा आहे की सगळं नाशिवंत आहे, शेवटी राख होणार आहे. आणि म्हणून ती राख ते भस्म धारण करण्याचा तो रिमाइंडर मेसेज आहे की एव्हरीथिंग इज काय म्हणतात डिस्ट्रॉय होणारं आहे. एव्हरीथिंग इज डिस्ट्रॉयबल, नाशिवंत आहे, काहीही टिकणार नाही, त्यासाठी ती राख आहे. ही कारणं आहेत. पण महादेवांचं नाव घेऊन अघोरी विद्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर म्हणजे का वाढतंय, कोण वाढवतंय, त्याचं इंटेन्शन काय, ते करण्यामागनं काय रिझल्ट निघतायत आणि ऍक्च्युली काय अचीव्ह होत आहे हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून ती तामसी विद्यात सांगितलेली आहे, ते तामसी तप सांगितलेलं आहे. म्हणजे ह्याचे सूक्ष्म अर्थ आपण समजून घेणं फार आवश्यक आहे. जिथे इथे त्यांनी म्हणलं दुसऱ्याला पीडा देऊन दारुण तपस्या आपण का करत आहोत? आपल्या अंगीचे तोडून या मास भूत पिशाच्यांसा अर्पितीचे, हे तिथेच होतं. त्या ह्याच्यामध्येच होतं मग गोरी विद्येमध्ये आणि आणखीन काही लाईनेजेस आहेत वेगळ्या वेगळ्या. मला तरी सगळ्यांची नावं नाही माहिती, पण त्याच्यात हे गोष्टी करतात. वेगळी वेगळी दैवत आहेत ती. आणि म्हणून ती तामसी विद्या म्हटलेली आहे, तामसी भाग म्हटलेला आहे. कारण कुठेतरी आपण पीडाच देतो आणि त्यातनं मग आपला वर पुन्हा आपलं रिपोर्ट कार्ड जे वर जाणार आहे तिथे तर डबल झिरो लागणार आहे. कारण हा मार्ग मान्यच नाहीये. हा मार्ग मान्य नाहीये. हे आपल्याला अत्यंत प्रेम, लाईट, लव्ह अँड पॉवर आपण आपण इन्व्होकेशन करतो. त्याच्यामध्ये आपण म्हणतो बिंग्स ऑफ लाईट, लव्ह अँड पॉवर. लाईट आहे नॉलेज, लव्ह आहे लव्हिंग एनर्जी, प्रेम, कंपॅशन, मर्सी, आणि पॉवर, पॉवर म्हणजे लॉर्ड शिवाचं तत्व आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे देतोय आणि त्याच्या बिंग्स आहेत. इतकं जास्त म्हणजे त्याच्या डीप मध्ये आपण गेलं पाहिजे आणि त्याला त्या पद्धतीनं बघितलं पाहिजे की आपण नक्की काय करायला आलोय. आपण तपस्या करणारे तर लाईट, लव्ह अँड पॉवर आपल्याकडनं डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे. कोणाला? तर आपलेच ब्रदर्स अँड सिस्टर्स, म्हणजे आपल्या बरोबर जगणारी माणसं हे आपले ब्रदर्स अँड सिस्टर्स आहेत. तिथे ब्रदरहूड येतं. घरात आपण आपले भाऊ बंध मानतो ते रक्ताचे असतात, पण हे ब्रदरहूड सोल लेवलवर चालतं. सोल कनेक्शन, द सोल कनेक्शन. आपलं सोल कनेक्शनने आपण वी आर ब्रदर्स अँड सिस्टर्स. आणि म्हणून आपलं एकमेकांसाठी आपल्याला लाईट, लव्ह अँड पॉवर डिस्ट्रीब्यूट आणि शेअर करण्याचं कार्य वरच्या लेवलवर जातं. तिथे हे तामसाचं काहीही काम नाहीये. त्यामुळे या याच्यामधले सोल जे जर्नी करत असतात अनेक अनेक जन्म, अनंत जन्म, ते ते त्याच्यातच अडकले राहतात. कारण तो त्यांचा पॅटर्न बनतो. आणि मागे मी याच्यावर बरंच बोलली आहे की तो पॅटर्न बनतो आणि ते तिथे तेथेच फिरत राहतात. आणि तसेच लोक जमिनीवरही, अर्थवरही मी खूपदा बघितलंय. माझी एक मैत्रीण आहे, तर तिचं म्हणजे लोअर एनर्जीचं कनेक्शन खूप फास्ट बनतात. म्हणजे कसं की एकदा ती मला सांगत होती की मी ना काल कुठेतरी पता नाही कुठून तरी येत होते आणि मला ना छोटासा सर्प दिसला, नाग साप दिसला, आणि मी ना त्याचे फोटो काढले.
मला ना डोक्यातच एकदम हे झालं, म्हटलं बापरे, ही सापाचे काय फोटो काढते, असं कोणी करतं का? म्हणजे नॉर्मल माणूस नाही करणार. सापाचा फोटो काढला म्हणे, मी उभी होते, साप, मी घरी सांगितलं नाही मी सापाचा फोटो काढत होते. तर म्हणजे मी विचार करत राहिले 1-2 दिवस, आणि मग शेवटी परत कधीतरी काहीतरी सापाचा संबंध आला तर मी तिला विचारलं, म्हणलं तुला सापाशी काय एवढं, म्हणजे तू कसं काय घाबरत कशी नाही म्हणलं ग तू. तर ती म्हणाली, अरे आम्ही लहानपणी पता नाही कुठे वडिलांची ट्रान्सफर झाली होती, तर तिथे म्हणे आम्ही राहत होतो, आणि तिथे खूप सर्प असायचे म्हणे. तर एकदा तर असं झालं की म्हणे, आम्ही संध्याकाळ झाली की ना खिडक्या दरवाजे बंद करायचो, पण एक दिवस कसं काय माहिती नाही, मी ज्या रूम मध्ये झोपायची तिथली खिडकी उघडी राहिली. म्हणे मी सकाळी उठून शाळेत गेले, आणि कामवाली बाई जेव्हा आली तिने असं अंथरूण बाजूला केलं तर एक सर्प पडलेला होता म्हणे त्याच्यात. ती एवढ्या जोरात किंचाळली घरामध्ये, तिने हंगामा केला की अरे ही झोपली होती इथे, ह्याच्यामध्ये साप आहे. माझ्या सरसरून काटा आला अंगावर. म्हणलं बापरे, हे काय सांगते. म्हणे हो, असायचंय. म्हणजे इतकं कॅज्युअली ती सांगत होती की जसं आपल्या भोवती आजकाल कुत्री आणि मांजरी भटकत असतात, ज्याच्या त्याच्याकडे आजकाल मांजरी असतात आणि डॉग्स असतात, तसं तसं सांगत होती ती. तर मग मी मात्र एक दिवस तिला विचारलं, म्हणलं काय ग तुझं, म्हणलं काही तुला असं सेन्स होतं का की तुझं पाताल म्हणा किंवा सर्पची हे आहे त्याच्याशी काही कनेक्शन. तर मग तिने थोडस तिचं सिक्रेट हलकसं तिने एक कॉर्नर ओपन केला, म्हणली हो वगैरे, असं काही 1-2-4 गोष्टी सांगितल्या. मग माझ्या लक्षात आलं, म्हणलं ओके, हिचं कनेक्शन इकडे बनतंय. बरं, आता इथपर्यंत ठीक आहे. इथे इथे बनतंय कनेक्शन, काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही, असतात बिंग्सशी आपण कनेक्टेड असतो, नो इश्यू. पण आता प्रश्न असा आहे की जेव्हा आता ह्या लाईफमध्ये ती चांगलं काम करतीये, चांगलं लेवलवर डेव्हलपमेंट करतीये, पण त्यामुळे होतंय काय की डार्क एनर्जीज वाले एकदम स्पॉन्टॅनियसली तिच्याशी फटकन कनेक्ट होते ती. म्हणजे काय की पटकन मैत्री होते, पटकन कम्युनिकेशन स्टार्ट होतं, आणि मग प्रॉब्लेम घेऊन आमचं डिस्कशन्स होत राहतात असं मैत्रिणी मैत्रिणींमध्ये. मग ती सांगते, अरे माझ्याबरोबर ना असा प्रॉब्लेम झाला. मग मी म्हणलं, अरे यार, तू जर अनंत जन्म जर आपल्या लक्षात आलाय आपल्या डिस्कशन्स मधनं की तुझं अनेक जन्म तू तिथे अडकली आहेस, तर तुला आता बाहेर यायचंय म्हणलं ग, तू तू त्याच्यात नाही पडून राहायचंय. कारण ग्रोथ झाली पाहिजे की नाही आपली, आत्मा पुढे सरकला पाहिजे, आपण त्या एनर्जीतनं बाहेर आलं पाहिजे. म्हणली हो ग, मग मी आता काय करू. म्हणलं नाही, आता तुला एनर्जी सेन्स करावी लागेल की बाबा कोण आहे, काय आहे, कोण कशा इंटेन्शननी येतं. इट इज व्हेरी इझिली म्हणजे पॉसिबल आहे तुला ते करणं. तुला ते हे सगळं सेन्स होतं, तेवढ्या पॉवर्स तुझ्याकडे आहेत. आपण बघितलंय, आपण स्वतः दोघींनी अनुभवलेलं आहे की तुझ्याकडे तेवढं पोटेन्शियल आहे. मग तू त्याचा वापर करून त्याला सेन्स केलं पाहिजे की कोण येत आहे, कोण कनेक्ट होत आहे, का कनेक्ट होत आहे, कोणती एनर्जी आहे. तर हे असं असतं. म्हणजे आपण अनेक जन्म ज्या एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये राहतो किंवा कधी कधी अडकतो, आणि कधी कधी इंटरेस्टनी राहतो सोल कनेक्शन मध्ये. तर ते कनेक्शन पुन्हा पुन्हा रिपीटेडली आपल्या लाईफमध्ये येत राहतं, आणि पटकन आपल्या अगदी सहज आपण खेचले जातो. म्हणजे नुसतं आय कॉन्टॅक्टनी मैत्री होऊन जाते. अशी कुठे होते का? मग लगेच विचार करायचा की काय रे बाबा, ह्याच्यात काय असेल. थोडं सेन्स करायचं की हा मनुष्य माझ्या लाईफमध्ये का आला असेल. अगदी तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या गोष्टी ऑब्झर्व करा. म्हणून म्हणते ना, सेन्सिटिव्ह होणं फार आवश्यक आहे. कारण कधी कधी आपल्याला आवश्यकता नसताना आपण मिंगल करतो अशा लोकांबरोबर, जे गरजेचं नसतं, आणि आपला पाथ चेंज होतो कुठेतरी. फ्री विल हलकसं वापरलं जातं, आणि आपण इकडे 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 भटकत, किंवा कधी कधी जातो पुढे, डोकं आपटतं, मग परत हाय हाय होई करत पण मागे येणार. हे सगळं होऊच का द्यायचं. आपण प्रिकॉशन घेऊ शकत असेल, आपण अडवू शकत असू, आपलं फ्री विलचं ऑप्शन आपल्या हातात आहे, तर तो का नाही सही तरीक्याने आपण घ्यायला पाहिजे. आपण का सेन्स नाही करायला पाहिजे, आपण का विवेक वापरला नाही पाहिजे. तर म्हणून येणार तर सगळं आहे लाईफमध्ये, घाबरायचं अजिबात नाही आहे. सेन्स करायचं, त्याचं सोल्युशन आहे सेन्सिंग. आपल्याला सेन्सिटिव्ह व्हायचंय, एनर्जी समजली पाहिजे, कॉन्शियसनेस चेंज झाला पाहिजे, आणि ती आताच्या कमिंग ॲक्वेरियन एजची अत्यंत मोठी रिक्वायरमेंट आहे, सेन्सिटिव्हिटी आणि कॉन्शियसनेस, हायर कॉन्शियसनेस. ही मोठी रिक्वायरमेंट आहे.
आणि त्यामुळेच आताच्या टाइम मध्ये एक्झॅक्ट राईट टाइम मध्ये मागे पण मी सेम गोष्ट रिपीटेडली मी सध्या सांगते की एनर्जी मोडॅलिटीजचं अक्षरशः मार्केट ओपन झालंय. जो तो काय 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 ह्याचं काय ऑरा सेन्सिंग पता नाही काय 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 कोर्सेस बनवून लोक सुटलेत मोकाट, काम करतायत आणि लोक शिकतायत. का एवढं बळावलंय हे सगळं? तुम्ही काही पण इन्स्टा उघडा, फेसबुक उघडा, काही उघडा, युट्यूब उघडा, तुमच्या समोर ते येतच. आणि ते AI तर सगळीकडे गुगलमध्ये अप्लाय केल्यामुळे एक बघितलं की आयुष्यभर ते येत राहत. पण ते का बळावलंय त्याच्या मागे कारण आहे, कारण परब्रह्माची, कॉस्मिक परब्रह्मांची इच्छा आहे की अर्थची हे चेंज होते, डायमेन्शन, फिफ्थ डायमेन्शन वर शिफ्ट करतीये आणि तिच्या फ्रिक्वेन्सीला मॅच करणं आपण अत्यंतच गरजेचं आहे. मग तो कसं मॅच करणार? तर कॉन्शियसनेस बदलत नाही आपला तोपर्यंत आपण त्या फ्रिक्वेन्सीला मॅच नाही करू शकत. आणि म्हणून या मोडॅलिटीज वाढलेल्या आहेत. आणि म्हणून आपणही एक सेन्सिंग डेव्हलप व्हावं, कॉन्शियसनेस चेंज व्हावा, त्यासाठी मी सुद्धा कार्यरत आहे. मी सुद्धा त्याच प्रोजेक्टवर काम करते आहे, वरच्यांच्या इच्छेनं, की लोकांचा कॉन्शियसनेस बदलायचा आहे लार्ज स्केलवर. प्रत्येक जण आपलं कॉन्ट्रीब्युशन देतोय. सर्व्हिस देणारे लोक आहेत, प्रत्येक सर्व्हर जगामधला हे कॉन्ट्रीब्युशन देतोय. त्यामुळे तुम्हालाही मी सांगते की सेन्स करणं शिका. झापडं डोळ्यावर ठेवून खाल्लं प्यायलं झोपलं, पुन्हा उठलं खाल्लं प्यायलं झोपलं, हे नाही पाहिजे. हे तर अॅनिमल लाईफ झालं. अॅनिमल तेच करतात. डॉग्स अँड कॅट्स किंवा सगळेच अॅनिमल. ते काही विचार थोडी करतात, ते काही जागेचं सेन्स थोडी करतात की हा इथे कशी जागा आहे. आता लोक हं. आमच्या मास्टर म्हणजे माझे ते गुरु प्राणिक हिलिंगचे, त्याच्यातनं मी खूप, मला हे नवीन म्हणजे मी कधी केलं नाही आहे ह्या ऍक्टिव्हिटीज अशा, पण माझं नॉलेज वाढलं की लोक पार्क मध्ये जाऊन मोठं मेडिटेशन करतात. कुठेतरी पार्क मध्ये ते ते असतात ना बसायचे, हे पत्थर टाकलेले असतात. मग अगदी पार्क मध्ये खुल्या एअर मध्ये अगदी मेडिटेशन करणार, डोळे बंद करून एक तर मुद्रा बनवणार कुठली तरी, ज्याचं माहिती नसतं आपल्याला काय त्याचे इफेक्ट्स आहेत चक्रांवर, ते एक करणार. आणि मग ओपन ओपन ह्याच्यामध्ये पार्क मध्ये जाऊन एक्सरसाइज, पार्क मध्ये जाऊन ब्रीदिंग एक्सरसाइज, पार्क मध्ये जाऊन मेडिटेशन. हे आपण माणसं करत राहतो. आपल्याला एनर्जी माहिती नाही, आपल्याला कॉन्शियसनेस तेवढा डेव्हलप झालेला नाही, आपण काही सेन्सही करत नाही की बाबा इथे काय एनर्जी आहे. त्यांनी असं सांगितलं, हा नवीन अप्रोच मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि तो मी शेअर करतेय, की पूर्वी त्या पार्कच्या जागेवर काय होतं हे अत्यंत महत्वाचं आहे माहिती असणं. आणि आपल्याला ते माहिती असणार आहे का? नाही असू शकत. आपल्याला काय माहिती एखादं पार्क बनलं त्याच्या पूर्वी त्या जमिनीवर काय होतं, काय पद्धतीची वस्ती होती, किंवा डम्पिंग ग्राउंड होतं. की आजकाल डम्पिंग ग्राउंडला पण बनवून पार्क बनवतात आणि खूप मोठी पेपरमध्ये येत, वाव किती छान सिटीचं पार्क बनलं. अरे पण तिथे ती डर्टी लोअर निगेटिव्ह एनर्जी ऑलरेडी अर्थ मध्ये त्या पोर्शन मध्ये असते. आणि जेव्हा आपण प्राणायाम करतो, आपण जेव्हा मेडिटेशन करतो, तेव्हा आपण ती आपल्या चक्रातनं, जमिनीतनं, रूट चक्रातनं आपण ती वर खेचतो ती एनर्जी. आणि मग आपल्याला त्याचे सूक्ष्मामध्ये खूप परिणाम दिसतात. ते माणसाला पत्ता पण नाही लागत, पण सूक्ष्मामध्ये बरं जीवनात काय काय माइंड लेवलवर घडत असतं. तर मग असे जर ब्रीदिंग एक्सरसाइजेस करून मग आपण कुठे पोचायला पाहिजे होतो. जसे पूर्वी आश्रमांमध्ये ऋषींच्या एवढे मोठाले लोक क्रिएट केले जायचे, चरित्र बनत होती आश्रम. आपलं का होऊन राहिलं बागेमध्ये, पार्कमध्ये मेडिटेशन आणि ब्रीदिंग एक्सरसाइज करून का नाही होते? याचा अर्थ काहीतरी ते गडबड आहे. म्हणजे हे विचार करण्याची पद्धत आहे. तर त्याच्यापेक्षा बेटर आपली जागा आपल्या घरात आपण जर क्रिएट केली, मोकळी बाल्कनी म्हणा, एखादी खिडकी उघडून म्हणा, शुद्ध स्वच्छ हवा आतमध्ये घेऊन आपण आपल्या वास्तूमध्ये जर ते केलं,
तर आपल्या वास्तूत आपण पूजा अर्चा केलेल्या असतात, आपण राहत असतो, आपली चांगली थॉट प्रोसेस वर्क करत असते, तेव्हा आपण त्याच्यामध्ये आपण ते काम केलं तर आपल्याला जास्त फलदायक ठरेल. तर पण हे एवढं सगळं कोणाला सांगत बसणार आणि कोणाला आपण काय ज्ञान देणार, आणि लोक ऐकणार का पहिले तर. कारण हा टोटली कॉन्शियसनेस डेव्हलपमेंटचा सेन्सिटिव्ह होण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून हे सगळं बघायचं आणि सोडून द्यायचं. जो आपल्या रस्त्यात येईल, ज्याला सांगण्याचा योग येईल त्याला सांगायचा. त्यामुळे मी सांगेन की सेन्सिटिव्ह व्हा, सेन्स करा, समोरच्या व्यक्तीचा विचार करा, एनर्जी सेन्स करा. तुम्ही जे कार्य करायला जाता ती जागा, कुठे बसतोय, काय बसतोय, सेन्स करा. कारण म्हणजे जनरली माणसाची टेंडन्सी असते की हा एखाद्या व्यक्तीचा एवढा अभ्यास आहे म्हणून होत आहे, एखाद्या व्यक्तीला एवढं पूर्वजन्मातलं पुण्याई, हे एक सेंटेन्स असं पूर्व पुण्याई नाही कळत. असं काहीही नसतं. ती सुरुवात कधीतरी व्हायलाच पाहिजे ना आपली पण. मग आपण ह्याचं तसं असेल त्याचं, आपण आपलं कधी, हा पहिला प्रश्न आहे. आपलं कधी होणार, आपला स्टार्ट कधी होणार, आज का नाही होणार, हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. गुणभेदे ऐसे तप जे त्रिविध करोनी विशद दाविले ते, आता तुझ सांगू प्रसंगानुसार तीनही प्रकार दानाचे. आता दान आलं, तप झालं, त्याच्यानंतर श्रद्धाचे भाग आणि दान तिसरं. खूप महत्वाचे भाग 17व्या अध्यायात घेतलेले आहेत. त्रिविध ते दान होय गुणभेदी, तरी ऐक आधी सात्विक जे. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे, देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विक स्मृतम. स्वधर्मानुसार मिळेल जे येथे, देत जावे ते सन्मानाने. सुदैवे उत्तम बीज झाले प्राप्त, तरी हवे शेत भले तेथे. ऋतुमानतेही हवे अनुकूल, वाफही सोज्वळ यावी लागी. जैसे हे दुर्मिळ तैसेची केवळ, दानी देशकाळ पात्रादिक. किंवा हाती यावे बहुमोल रत्न, पडावी तो वाण सुवर्णाची. वास्तूमध्ये गेल्यानंतर आपल्याला लगेच कळतं की हे इथे काहीतरी गडबड आहे. अन्न कळतं. हॉटेलमध्ये आपण जातो, ते शोकेसमध्ये अन्न मिठाई ठेवलेली असते, तिच्याकडे बघितलं की कळतं ही घाणेरडी आहे, ही चांगली आहे. हे कधी कळणार? जेव्हा आपल्याला तो थर्ड आय, बघण्याचा दृष्टिकोन, सेन्सिटिव्ह आणि इनर इनर आय म्हणतो, इनर सेन्सेस, कान आहे पण कानातला इनर इयर वेगळा आहे आणि आउटर इयर, फिजिकल इयर वेगळा आहे. आता काही लोकांना युनिव्हर्सल साऊंड ऐकू येतो ध्यानामध्ये. ओमचे जो ओंकारासारखा जो युनिव्हर्सल साऊंड आहे, जो कॉस्मॉस मध्ये वाजतो, तो ऐकू येतो कानाला एकदम व्यवस्थित, एकदम क्लिअर. तो कसा काय ऐकू येतो? कारण इनर आय, इनर इयर ओपन झालेला आहे आणि तो कॉस्मिक साऊंड दे कॅन हिअर इझिली. तसं जडापेक्षा वेगळं सूक्ष्मातलं दिसणं, त्यासाठी इनर आईज ओपन झाले पाहिजेत. ऑरामध्ये आपला इनर ऑरा, सेन्सिटिव्ह साइड आपली, ती सेन्स करू शकली पाहिजे की ह्याचा ऑरा बरोबर नाहीये. आपल्या आजूबाजूच्या लोकांचा ऑरा सेन्स झाला पाहिजे. पण हे सगळं कधी होणार? आपण म्हणू अरे आमचं कुठे आहे, असं लगेच आपलं रडगाणच म्हणेन मी, ते आपण लगेच सुरू करू आमचं कुठे आहे. असं नाहीये. सगळं पॉसिबल आहे. तुम्हाला जडातनं उठावं लागेल, जड गोष्टींमधनं उठावं लागेल, त्या एनर्जीज मधनं स्वतःला उचलावं लागेल. म्हणजे काय की जे ग्रॉस एनर्जी फील्ड आहे आपल्या आजूबाजूचं, त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला तुमच्या फ्रिक्वेन्सीनी बदलावी लागेल. तेव्हाच तुम्ही त्यातनं वर उठणार. आपण घर सोडून तर नाही जाऊ शकत, आपल्या घरातल्या माणसांना तर नाही सोडू शकत, पण आपल्याला तुम्हाला माहिती, मग मागे हजारदा सांगितलंय, आपल्या ऑरामध्ये स्विम करून आपल्या बरोबरची माणसं ग्रो करतात. ऑरामध्ये राहूनच
त्यांनी काही साधना, तपस्या, मेडिटेशन करायची काही आवश्यकता नाही. मी स्वतः माझ्या रोजच्या जीवनात अनुभवलंय. माझं चाइल्ड माझ्या ऑरामध्ये ग्रो झालेलं आहे. ऑरामध्ये फक्त फक्त ऑरामध्ये स्विम करून. आता ते वेगळं त्याच कॉन्शियसनेसनी ते वेगळंच आपला मार्ग फॉलो करेल तर ते आणखीन वेगळं असेल, पण नुसत्या ऑरामध्ये राहून. पण हे कसं शक्य आहे? जेव्हा तेव्हाच शक्य आहे जेव्हा मी तेवढी प्युरिफिकेशनचं काम करीन, मी त्यातनं उठेन ग्रॉस मधनं. हे सगळ्यांना आपल्याला काम करायचंय, आपल्याला ग्रॉस मधनं उठायचंय. तुमची फॅमिली आपोआप बदलते, आपोआप फ्रिक्वेन्सी घराची चेंज होते. आणि हे घरातल्यांना कळायला पण लागतं की अरे काहीतरी चेंज आलाय आपल्यामध्ये, आपल्या सगळ्यांमध्ये चेंज आलाय. आपल्याला 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 हॅपीनेस वाटायचा आहे, आपल्याला गुड मेमरीज क्रिएट करायच्या आहेत, आपल्याला आनंद वाटायचा आहे, आपल्याला मिठाई वाटतो तसा आनंद वाटायचा आहे, खूप आनंद द्यायचा सगळ्यांना. आपल्याला भांडायचं नाही, आपल्याला निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आपल्या अवतीभोवती नाही पाहिजेत. म्हणून राग, चिडून हे करून नाही करायचं. हे काम हे प्रेमानेच साधायचंय, प्रेमाने साधायचं आहे. आणि त्यासाठी इंटेन्शन्स खूप आहे. इंटेन्शन तुमचं कसं असेल, सात्विक इंटेन्शन आहे की नाही सगळ्यांचं कल्याण व्हावं, तेव्हा ते अनसेल्फिश ऍटिट्यूड आहे. आपोआपच ती फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. खूप सूक्ष्मात आहे हे सगळं, खूप सूक्ष्म ह्याच्यामध्ये जातं, सटल प्लेनवर जातात ह्या गोष्टी. आणि म्हणून अभ्यास 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 आणि नॉलेज वाढवणं. कारण कळल्याशिवाय आपल्याला अच्छा हे असतं हे कळल्याशिवाय आपण त्या ग्रॉस मधनं बाहेर नाही येणार. कितीतरी लोकांना अमुक गोष्ट आहे हेच माहिती नाही. असं कसं होऊ शकतं असं म्हणतात लोक. अरे बाबा होतं, आहे ना, हे आहे, हे सगळं आहे, पण आपल्याला ते दिसत नाहीये कारण आपण ग्रॉस मध्ये बसलेलो आहोत. स्वधर्मानुसार मिळेल जे येथे, देत जावे तेथे सन्मानाने. सुदैवे उत्तम बीज झाले प्राप्त, तरी हवे शेत भले तेथे. ऋतुमान तेही हवे अनुकूल, वाफ ही सोज्वळ यावी लागे. जैसे हे दुर्मिळ, तैसेची केवळ दानी देश काळ पात्राधिक. किंवा हाती यावे बहुमोल रत्न, पडावी तो वाण सुवर्णाची. जोडली ती दोन्ही तरी हवे अंग, घालावयात चांग भूषण येती. परी सुवर्णत्वे होय सानुकूल, जेव्हा भाग्य काळ आपणासी. तैसी जैसी तेव्हा जैसी सण, सुहृद संपत्ती तिन्ही प्राप्त होती एके वेळी. तैसे जेव्हा दान घडवाया जाण, येई उत्तेजन सत्वगुणा. तेव्हा देशकाळ पात्रादी सकळ, जुळत असे मेळ अनायासे. तरी आधी काशी किंवा कुरुक्षेत्र, पाहावे पवित्र स्थान ऐसे. किंवा पुण्यधाम पावन उत्तम, पाहावे तत्सम या आणिक तेथे रविचंद्र राहुकेतू मेळ, ऐसा पर्व काळ असे जेव्हा. ना तरी संक्रांती सिंहस्थ पर्वणी, वेळा नव्हे उणी सुचित्वेची. ऐशा देशकाळी मांगल्याची मूर्ती, जो का वेदश्रुती शास्त्रवेत्ता. आचार संपन्न सद्गुण निधान, जो का तपोघन द्विजश्रेष्ठ ब्राह्मण. द्विजश्रेष्ठ म्हणजे तया लागी द्यावे द्रव्याधिक दान, कर्तव्य म्हणून निष्कामत्वे. निष्काम सोनेरी लाईन, आपल्या प्रत्येक कृतीला दानाला सुद्धा निष्काम. आपुले सर्वस्व अर्पोनी सर्वथा, प्रिया पुढे कांता रिघे जैसी. किंवा ठेविली जी ठेव ज्याची तया, भावे देवोनिया उतराई. म्हणून कर्ण आणि बलिराजा यांचं फार दानाच्या बाबतीत कौतुक, म्हणजे एक एक्झाम्पल दिलं जातं. कारण ते अक्षरशः ते दान देताना खरंच पूर्ण निष्काम भावानी दान देत होते. एक्झाम्पल असंच ठेवावं. आणखीन एक मागे मी खूप पूर्वी एक कबीराचा दोहा आहे की त्या अनुप जलोटांच्या भजनांमध्ये एक तो येतो
की बाबा रे, तू दान देतोस तेव्हा तुझी नजर खाली का असते, तुला लाज वाटते का? असा त्याला पत्रातनं प्रश्न, मला तर पूर्ण नाही काही आठवत आहे, म्हणजे नावाचे रेफरन्सेस नाही आठवत आहे, बाकी अर्थ पूर्ण आठवतोय त्याचा. मला ते भजन मला अनुप जलोटांचं अत्यंत प्रिय, खूप आवडतं ते ऐकायला. तर त्याच्यात असं म्हणलंय की का रे तू दान देताना तुझी नजर खाली झुकलेली असते, तू का बरं, तुला लाज वाटते का? तर ते उत्तर लिहून पाठवतात की नजर ह्याच्यासाठी झुकलेली असते की कोणाला माहिती कोणाच्या रूपानं परमात्मा स्वतः दान घ्यायला येईल, तर मला पश्चाताप नको व्हायला की मी पायांचं त्याच्या चरणांचं दर्शन नाही घेतलं, म्हणून माझी नजर खाली असते. किती निष्काम आणि म्हणजे किती सुंदर भाव आहे हा. खरंच म्हणजे दास म्हणजे जरा पण आपण तोंडाकडे बघणार, पण आपल्याला चरण स्पर्श आणि चरण दर्शन आपल्याला मिस नको व्हायला, आपण चुकायला नको. आणि म्हणून माझी नजर म्हणे खाली असते, म्हणजे खाली कुठे, तर समोरचं दान घ्यायला येतो त्याच्या पायाकडे मी बघत असतो, की जेणेकरून माझं मोमेंट नको चुकायला. कबीराचं भजन आहे ते, अनुप जलोटांच्या ह्याच्यामध्ये ते भजन आहे, अत्यंत सुंदर आहे. तर हा जो दान देण्याचा हे आहे, इतक्यांना दिलं तितक्यांना दिलं, हे पुढच्या कॅटेगरीत येईल. या महिन्यात दिलं नाही, त्या महिन्यात, ते काही लक्षातच नाही, कृती करायची आपल्याला. जस्ट गिव्हिंग, गिव्हिंग, गिव्हिंग अँड गिव्हिंग. दान म्हणजे गिव्हिंग. मग दान आपण बाहेर देतो, मग ते दान घरात आपण करतो, ते दान दानाच्या स्वरूपात कार्य करायला पाहिजे. आपण घरात जेव्हा कार्य करतो, आपण अन्न बनवतो, आत्म्याच्या भूमिकेत जेव्हा आपण जातो, तेव्हा आपलं प्रत्येक कर्म निष्काम कर्म होतं आणि दान स्वरूपातच होतं, कन्वर्ट. एक असतं दोन प्रकारचं, एक असतं ज्याला रिक्वायरमेंट आहे, म्हणजे गरज आहे, त्याला पुरेसं आपण देऊ करणं, म्हणजे पुरेसं म्हणू नाही शकत, त्याला देणं, ज्याला गरज आहे, गरजूला देणं, हे. आणि दुसरं आहे की ज्याला जो प्रत्येकाला देणं, गिव्हिंग, गिव्हिंग ऍक्शन नॉर्मल. मग आपण घरातल्यांनाही प्रेम देतो, घरातल्यांसाठी प्रेमाने अन्न बनवतो, घरातल्यांना आपण सर्व्हिस देतो, ते सुद्धा दान रूपामध्येच येतं, जेव्हा आपण सोल स्टेटवर बिहेव करतो. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात. आणि दुसरं मी मागे सांगितलं होतं, ज्याला जे हवं ते द्यावं, काउंट करायचं नाही किती दिलं काय दिलं, पैसेच दान द्यायचे असतात, ही कॉन्सेप्ट काढून टाकायची. जो जे तुमच्याकडनं अपेक्षा करेल, एखादा मदत मागेल, एखादा नजरेनं नुसतं तुम्ही माझ्या सोबत राहा असं सांगेल, ते सुद्धा दानच झालं, की त्याला ते हवंय, तुमची सोबत हवी आहे. एखाद्याला त्याचा प्रॉब्लेम ऐकणं, तुम्ही माझं फक्त ऐकून घ्या हो, मला काय सांगायचं ते. मागे मी हे सगळं सांगितलंय दान जेव्हा डिस्कस केलंय तेव्हा. एखाद्याला तुमचं नॉलेज हवंय, तुमच्या म्हणजे अपेक्षा आहे तुमच्याकडनं शिकण्याची, ते दान द्यावं. मग ते मी दिलं म्हणून त्याला काउंट नाही करायचंय, मग अच्छा इतकं पुण्य झालं. ना 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 ना, ते नाही, त्याने निष्काम नाही झालं, मग कामना आली त्याच्यामध्ये, निष्काम नाही होऊ शकत. किंवा मी रोज 10 रुपये देतो, हे पण काउंटिंग नाही करायचंय. स्पॉन्टॅनियसली ऍक्शन. आणि ही प्रॅक्टिसनी येणार आहे. आपल्याकडे खूप म्हणजे सॉरी, माइंड नाही करायचं हे वाक्य, पण आपल्याकडे पैसा असतो, पण आपण सढळ हाताने दान देतो का? नाही. त्याच्यामध्ये आपण कंगोरे लावतो, म्हणजे ह्याला आम्ही देतो त्याला नाही, अमक्याला नाही. खूप असं असं खूप असं कसं सांगू मी, असं खूप आखीव रेखीव असं, पता नाही, म्हणजे ते ते फ्रेमिंग असतं त्याला, असं एक वेगळंच, इथे नाही तिथे, तिथे नाही तिथे, असं खूप असतं. पण एखादा येऊन तुमच्याकडे मागून गेला, त्याच्यात पत्ताच नाही लागणार, कारण आम्ही तिथेच देतो, असं कडकपणा, म्हणजे त्या ऍक्शन मध्ये. ते तसं नाही पाहिजे, एकदम स्पॉन्टॅनियस पाहिजे. मग माणसाला असतं, मी वाटत गेलो तर माझ्याकडे काय राहील, माझ्यासाठी काय राहील, माझ्या मुलांसाठी काय राहील. ते तर त्याच्यावर केवढं मी बोलले याच्यापूर्वी, की अरे, ते सगळ्यांचं सगळं ठेवलेलं असतं, त्याची चिंता करायची गरज नसते. खूप
हे सगळं खूप वेगळ्या लेवलवर जातं. म्हणजे याचं ना अभ्यासच माणसानी आतमध्ये आपल्या आतमध्ये अभ्यास केला पाहिजे की इनसिक्युरिटी, मी दान दिलं तर खूप सारं देऊन टाकलं तर मग कसं होईल, माझं कसं होईल, ते सगळं. तर ते दानाच्या बाबतीत पण फार विचार केला पाहिजे की आपण कसं काय कोणाला कधी केव्हा कोण आवश्यक आहे कोणाला दिलं पाहिजे. हा सगळा ऑब्झर्वेशनचा पार्ट आहे आणि स्वतःचा आतला अभ्यास आहे तो. आपुले सर्वस्व अर्पोनी सर्वथा प्रिया पुढे कांता रिघे जैसी किंवा ठेविली जी ठेव ज्याची तया भावे देवोनिया उतराई. कसं म्हटलंय, किंवा ठेविली जी ठेव ज्याची तया भावे देवोनिया उतराई. ठेव ज्याची आपण ठेवून घेतलेली आहे ती दिल्यासारखं. म्हणजे आपल्याला माहिती नसतं आपल्या पूर्वजन्मात आपण काय गिव्ह अँड टेक केलेलं आहे. एखादा आपल्याकडे मदत मागायला येतो आणि आपण त्याला ठुकरावून देतो. आपल्याला माहिती नाही त्याला काय मागच्या जन्मात काय बिझनेस डील झालाय आपल्यात घेण्या देण्याचं. तर खूप पुन्हा तेच सूक्ष्म विचार, ऑब्झर्वेशन, अंडरस्टँडिंग, कॉन्शियसनेस डेव्हलपमेंट हे खूप आवश्यक आहे. किंवा मनी आस न ठेविता दास देतसे रायास विडा जैसा तैसे सत्पात्री ते करावे अर्पण. आता बघा इथे उदाहरणं तीच दिली आहेत. आपुले सर्वस्व अर्पोनी सर्वथा प्रिया पुढे कांतारी घे जैसी. उदाहरणच त्यांनी घरातलं दिलंय. म्हणजे काय, आपण घरातल्यांचं मी तुझं केलं मी याचं केलं मी त्याचं हे नाही बोलायचंय. निष्काम कर्म. आपण आत्म्याच्या भूमिकेत कृती केली की ते दानच होतं. आता माझ्या अपत्याला मी सर्वार्थानी समर्पित आहे किंवा सर्वार्थानी त्याला शेप देणार आहे, तर ते का आत्म्याचं इन्कारनेशन म्हणजे जीवनाला घडवणं होत आहे ना. ते काय माझी मुली मग मग मी तुम्हाला सांभाळत तुम्ही मला सांभाळ हे बाइंडिंग काय आहे, एक्सपेक्टेशन काय आहे? हे तर बेकार आहे बिलकुल. कित्येकांची मुलं आपल्याला अगदी त्याचं व्हिडिओ शूटिंग करून आणि ते खूप पब्लिसिटी करतात की अ, आमची मुलांनी आम्हाला टाकलं, आमच्या मुलांनी आम्हाला सोडलं, आम्ही वाऱ्यावर झालो, आम्ही यांना केवढं वाढवलं. हे आता खूप न्यूज येतात अशा. म्हणजे पूर्वी खूप यायच्या आता कमी झाल्यात. अवेअरनेस, जनजागृती खूप केली, ते पॅरेंटना रिस्पेक्ट ठेवा वगैरे ते सगळं त्याच्याबद्दल मी काही बोलत नाहीये. मी दान या भागावर बोलते. पण आपण जेव्हा करतो मुलांसाठी ते एक्सपेक्टेशननी निष्काम नाही केलेलं, कामनेनी केलेलं की ह्यांनी मला मग सांभाळलं पाहिजे. मग ते गेले सोडून म्हणून पिडा का होते मग. म्हणजे कामना होती स्ट्रॉंग तिथे की मुलांना आपण मोठं करणार म्हणजे त्यांनी आम्हाला सांभाळायचंय. म्हणजे बिझनेस आहे तो, डील होत आहे तिथे, डील. स्पिरिच्युअलिटी मध्ये डील नाहीये. जस्ट गिव्हिंग गिव्हिंग अँड गिव्हिंग. तिथे डील नाहीये. किंवा डिसिपलशिपच्या पाथवर अजिबातच डील येत नाही. डील आलं की तुम्हाला थांबवतात ते रिपोर्ट कार्ड मध्ये, अजून 1 वर्ष या क्लासमध्ये काढा असं सांगतात. मी मजाक नाही करत आहे, मी सिरियसली बोलते. ते थांबवतात आपल्याला की तुम्ही हे करा असं. तर त्यामुळे आपण जे करतोय ना त्यातनं आपल्याला रिझल्ट आणि एक्सपेक्टेशन नाही ठेवायचे, निष्काम. आणि म्हणून त्यांनी उदाहरणं पण घरातलीच दिली. मनी आस न ठेविता दास देतसे रायास विडा जैसा तैसे सत्पात्री ते करावे अर्पण निष्काम होऊन भूम्याधिक. भूमी अधिक भूमी, जमीन द्यावी लागली, हे द्यावं लागलं. ते काय देतोय आपण ते महत्वाचं नाही. मग मी आता रिकाम होईन, मला तर दारिद्र्य येईल हे नाही. असं घाबरायचं नाहीये, कशातही घाबरायचं नाहीये. आपल्या पोटात अन्नाचा कण जाणार आहे, आपल्या डोक्यात छत्र राहणार आहे, तर ते राहणारच आहे. कोणाला दिल्याने कमी येत नाही, कोणाला करण्याने कमी येत नाही, उलट 10 पटीनं वाढतं. पण ते ट्रायल घ्यायलाच कोणी लोक तयार नसतात. बहु बोलू काय धनंजया तुते नये फला शेते उरो देवो भावे तयासीच दान द्यावे येथे जेणे ते मागुते फेडावे ना. आकाश ते जैसे
नेदी पडसाद पुन्हा पुन्हा साद घालिताही किंवा पाठमोरा पाहता आरसा दाखविना जैसा प्रतिबिंब हापटिता चेंडू जैसा जळपृष्ठी पुन्हा नये हाती उफाळोनी वसू लागीचा राग घातला साचार तरी तरी उपकार मानिना तो कृतघ्नाचा माथा हुंगिला प्रेमाने तरी फेडून येणे उपकार तैसे शकेना जो होऊ उतराई ऐसी आसी दई दान मात्र. आता दानाबद्दल ना श्रीपादांच्या पोथीत त्यांनी एक सांगितलेलं आहे की तुम्ही दान ज्याला देता म्हणजे सगळंच पहा किती क्लिष्ट आहे बघितलं तर. तुम्ही दान देता, एखाद्याला पैसे दिले समजा आणि त्यांनी ते पैसे चुकीच्या ठिकाणी चुकीच्या कर्मात वापरले, त्यांनी दुष्ट कर्म एखादं केलं ते पैशाने, तर त्याच्या पापाच्या कर्मातला काही हिस्सा भाग दे दान देणाऱ्याला लागतो असं श्रीपादांच्या पोथीत लिहिलं आहे. त्यामुळे सत्पात्री असा शब्द वापरला जातो, सत्पात्री दान केलं पाहिजे. आणि म्हणून बेस्ट आहे की ज्याला जे हवं ते, जो अगदी अगदी काकुळतीने येतो ना आपल्या समोर, म्हणजे दिसतं ते. जसं आता पेंटिंग शिकायचं आहे, आता मी आर्टिस्ट आहे, मी पेंटिंग शिकायला एखादं अगदी मनापासून काहीतरी करतोय आणि त्याला कुठेतरी अडलंय की बाबा इथे मी कसं करू, तर त्यांनी ती माझ्याकडे जर क्वेरी टाकली की लीना जरा सांगते का मला हे कसं करू मी, तर मी त्याचा म्हणे तू क्लासला ये मग मी हे करीन, एवढं नाही. ओके ह्याला हे हे कर आणि मग विसरून म्हणजे तिला शिकायचंय ना मला द्यायचंय, संपलं तिथे. मग ते झालं का, मग कसं झालं, मग तुला ते क्रेडिट मिळाल ते काही मतलब नाही. तुझं पेंटिंग कसं झालं ते आपोआपच समोरचा माणूस ग्रॅटिट्यूडनी पाठवूनच देतो आपल्याला फोटो की हे बघ किती छान झालंय, मला खूप हे झालं, वा 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 अरे वा छान छान, संपलं. जेव्हा येत असतो ना माणूस आपल्याकडे मागायला, त्याच्या ऍटिट्यूड, भाषा, चेहऱ्यावरचे भाव, त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की त्याला किती हवंय, आतून आत्म्याचं तळमळ किती आहे की त्याला आपल्याकडनं हवंय, मग त्याला ते द्यायचं. तैसा शकेना जो हो उतराई ऐसी असी देई दान मात्र. देश काळ पात्री जे जे दिले दान नुरो द्यावे भान तयाचे, विसरून जायचंय कोणाकोणाला दिलंय, काय काय दिलंय, किती जणांना दिलंय. ऐशा सामुग्रीने युक्त जे जे दान सात्विक ते जाण सर्वश्रेष्ठ. सामुग्री काय, तर हे गुण सगळे की लक्षात नाही ठेवायचंय, जो जसा येईल तसं समर्पण पाहिजे, आत्म्याच्या भूमिकेत बघितलं पाहिजे, किंवा पूर्वजन्मात आपलं काहीतरी घेणं देणं झालेलं आहे त्यामुळे त्याला आला की त्याला देणं खूप आवश्यक आहे. ऐशा सामुग्रीने युक्त जे जे दान सात्विक ते जाण सर्वश्रेष्ठ. आता देशकाळ पात्र ही तैसेच द्रव्य तेही साच यथायोग्य. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वान पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसं स्मृतम. परी जैसा चारा घालावा गाईस दुभत्याची आस धरोनिया किंवा धान्यासाठी बांधोनिया पेवे मग पेरू जावे बीज जैसे किंवा आमंत्रावे जैसे सोयऱ्यास धरोनिया आसा आहेराची किंवा व्रतस्थासी देऊ जावे वाण यावे फरतो न म्हणोनिया ना तरी करावे आणि कांचे काज जैसे आधी व्याज घेऊन या किंवा जैसे आधी घेऊन या धन द्यावे रसायन रोगी आसी तैसे दिले दान द्विगुण ते भावे मागुते लाभावे आपणासी. ऐशा भावनेने जे जे दिले जाय राजस ते होय धनुर्धरा. अपेक्षेने केलेलं सगळं राजसामध्ये येतं, अपेक्षा असते तिथे कशाची ना कशाची तरी. किंवा शकेना जो फेडू दिले दान भेटता ब्राह्मण भला ऐसा मार्गी तयाची हातावरी का एक कष्टे कर्पदिक ठेवून सर्व गोत्राचेच प्रायश्चित्तोदक सोडित असे देखत येणे योगे बध्यान्नाचे वेळी भागवाया बुक पुरेल ना एक वेळ जे का ऐसे अन्नदान देवनी ब्राह्मणा मनी इच्छी नाना स्वर्ग भोग. अपेक्षा, आयदर त्या व्यक्तीकडनं अपेक्षा, आयदर आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल म्हणून अपेक्षा, आयदर आपलं बिझनेस चांगला चालावा, आपल्याकडे अन्नधान्य राहावं, दान केल्याने लक्ष्मी प्रसन्न होईल आणखीन, असे काय काय बरेच कॉन्सेप्ट असतात. जेव्हा लोक बोलत असतात ना तेव्हा कळतं त्यांच्या डोक्यात काय आहे ते. शब्द शब्द आणि इंटेन्शन आणि
थॉट स्पीच ऍक्शन मधनं लक्षात येतं आतमध्ये काय आहे. काही ना काहीतरी मनात संकल्पना असतात, त्याच्या दृष्टीनं केलेलं कार्य असतं ते. मग जैसे दुःख होत तसे दारुण सर्वस्व लुटवून नेता चोरे, तैसा पावे क्षीण हानी ती मानो न देता अल्पदान ब्राह्मणासी, बहु बोलू काय राजस ते दान मनोवृत्तीहीन ऐसी जात. हीन मनोवृत्ती म्हटलंय, मन खालच्या पातळीचं, खालच्या दर्जाचं, हीन दर्जाची वृत्ती, की दिलं म्हणजे रिटर्न आलं पाहिजे. हा जो कॉन्सेप्ट आहे ना, आता देणार तर मिळणार, हा युनिव्हर्सल लॉ आहे. तो युनिव्हर्सल लेवलवर घडू दे ना. युनिव्हर्सल लॉ युनिव्हर्सल लेवलवर घडू दे आपले आप. आपण का करावं त्याचं प्लॅनिंग फिजिकल प्लेनवर? जडामध्ये आपण त्याचं प्लॅनिंग, मी इतकं देईन म्हणजे मी समजा दर महिना 500 देईन, तर मला 10 टाइम्स मोर आपल्याला नक्की मिळेल. मग आपण काउंट करायचं, अरे 2-4 महिने झाले मी दान देतोय पण मला काही चेंजेस नाही आले. कारण त्याला काय आहे? आतमध्ये प्लॅनिंग आहे, अपेक्षा आहेत. युनिव्हर्सल लॉला चान्सच नाही दिला आपण ऍक्टिव्ह व्हायला, की व्हॉट एव्हर यू गिव्ह यू रिसीव्ह 10 टाइम्स मोर. हा लॉ आहे युनिव्हर्सल. जे देणार ते मिळणार. प्रेम दिलं प्रेम मिळणार, पैसे दिले पैसे मिळणार, एखाद्याला सपोर्ट केला सपोर्ट मिळणार खूप. ते प्लॅनिंग नाही पाहिजे, किती आलं ते नाही, मनोवृत्तीहीन असं म्हटलेलं आहे. अदेश काले यद्दानम पात्रेभ्यश्च दीयते अच असकृत असत्कृत मवज्ञातम तत्ताम समुदारुतम. म्लेंछ वस्ती किंवा जेथे दाटराने ना तरी जी स्थाने अपवित्र, किंवा नगरींच्या राहुट्याच भाटे सांजवेळी तेथे किंवा रात्री, गारुडी जुगारी भाट भेटे कोणी, किंवा मोह खाणी वारांगना, तया लागी देई उदार होन आणिले जे धन चोरोनिया. आणि सुस्वरूप नर्तकींचा मेळ घाली जेव्हा भूल नेत्रा लागी, स्तुती पाठकांची ऐकोनिया गाणी, घुमे जेव्हा कानी तोची जप. तशातही पुष्पचंदनाचा गंध हुंगोनी तो धुंद होय जेव्हा, तेव्हा गमे दाता जणू तो केवळ भ्रमाचा वेताळ प्रकटला. असो ऐसे दान तामस ते जाण सांगेन लक्षण आणि कही, जैसी पडे गाठ बैसावया काक आणि काष्ट शुष्क मोडावया, तैसा तामसासी गुणाक्षर न्याय पावन क्षेत्रीये पर्व काळ. तेथ सुदैवे ये सत्पात्र ब्राह्मण मागावया दान तयापशी, मग वैभवाच्या दर्पे भांबावून द्यावा तया दान सिद्ध होय. तरी श्रद्धाहीन तामस तो दाता लववी न माथा लीनपणे. आता मगाशी दिलेलं एक्झाम्पल इथे लागतं, की नजर नाही, गर्दन झुकून नाही राहिली समोरच्या पुढे, ऍटिट्यूड मध्ये देणार. आम्ही देतोय हे समजा कृपा समजा आमची, किंवा आम्ही भेटलोय ह्याला काहीतरी हे समजा, तुम्ही तुमच्यावर काय म्हणतो आपण त्याला, भाग्य तुमचं की आम्ही भेटलो तुमच्या अडचणीमध्ये, अशा टाईप मध्ये. देताना दान ही खाली गर्दन हवी. आपण परमात्मा समजून समोरच्याला द्यायचंय, म्हणजेच आत्म्याच्या भूमिकेत राहून देणाऱ्याने द्यायचंय. घेणारा कसा घेतो तो तो भाग त्याचा आहे, त्याला कितपत अवेअरनेस या सगळ्या गोष्टींचा. पण आपल्याकडनं आत्मभूमिकेतच कृती झाली पाहिजे, ही अपेक्षा आहे. तामसी ते करत नाही. करी ना करवी अर्घ्याधिक काही, न दे आसनही वैसावया, मग गंधाक्षता कराव्या अर्पण, तेथे हे कोठून संभवेल. एक प्रोसेस आहे देण्याची. तेव्हा दान देतात तेव्हा म्हणजे आपल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे दान, किंवा आपण आपल्याकडे पूजा वगैरे करतो तेव्हा आपण आपल्या गुरुजींना, ब्राह्मणाला आपण दान देतो. धान्य म्हणा, वस्त्र म्हणा, त्याची एक पद्धत आहे. त्याचं वर्णन इथे केलंय, गंध अक्षता अर्घ्य, हे सगळं प्रोसेस आहे. ब्राह्मणाला दान देत ते त्याचं वर्णन केलेलं आहे. मग गंधाक्षता कराव्या अर्पण, तेथे कोठून संभवेल. ऐशा परी दाता तामस तो पाही, नेण्याची हे काही धनंजया. अरे तुरे ऐसी भाषा वापरून अवज्ञा करून अतिथीची. आता तर सोप्यात सोप्पा प्रकार म्हणजे, मी तुम्हाला पेटीएम करतो. पूजा केली आपण, आपण पेटीएम करतो.
दान. गंमत आहे ना. मग तिथे कुठे गंध अक्षता आणि अर्घ्य आहे. आपण हातात देतो नारळ वगैरे, आपण पेटीएम करतो पंडितला. अरे तू रे ऐसी भाषा वापरून अवज्ञा करो न अतिथीची. मग हातावरी ठेवून पै पैसा बोळवितो जैसा ऋणाईत. देतात तुच्छतेने म्हणे ऐसे बोल जा रे तुझे मोल तेवढेच. ऐशा परी नाना कुशब्दे ताडोन देई घालवून तया लागी. असो पार्था ऐसे वेचणे जे धन तामस ते दान जगा माझी. ऐसी आपुलाल्या लक्षणांनी युक्त तिन्ही दाने येथ सांगितली. आता भवबंध मोचकते ऐक निर्मल सात्विक दान जरी. तरी बोलावी का विरोधी सदोष राजस तामस इतरती. ऐसे मनी सुज्ञा कल्पिसील काही तरी तुझ तेही सांगू ऐक. हाती येना जैसे भूमिगत धन दूर केल्या विण डाकिणी ते. किंवा धनंजया न साहता धूर न पेटे साचार अग्नी जैसा. तैसे रजोतमो गुणाचे कवाड शुद्ध सत्व आड असे जे का. प्रयत्न ते पूर्ण टाकणे मोडोन म्हणेल का कोण वोखटे हे. श्रद्धेपासून या दानावेरी सर्व क्रियांचा उद्भव होय जो का. सत्वरजाधिक त्रिगुणितो व्याप्त ऐसे तुझ येथ बोलिलो जे. ते तो नव्हे तिन्ही सांगावयासाठी जाण हे किरीटी निस्संदेह. एक सत्वगुण दावावा म्हणून इतर हे दोन सांगितले. रात्र आणि दिन दोनही सांडून पाहू जाता तीन सांज जैसी. तैसे दिसे दोन्ही सांडोनी पाहता असे जे सर्वथा तिजे साच. सत्व ते उत्तम कळोये सहज नष्ट होता रज तम दोन्ही. हे रज आणि तमस नष्ट झाल्याशिवाय सत्वाची एक आपल्याला कळणार नाही. सत्वाची चमक वेगळी असते, त्याचं क्वालिटी वेगळी आहे, त्याचे गुण वेगळे आहेत. असो सत्व एक कळावयासाठी बोलिलो किरीटी रजतम. तरी दोन्ही ते सांडोनी सहज सत्वे साधी काज आपुले तू. ते म्हणतात दोन्ही तुझ्यातले गुण काढ बाबा आणि सत्वाला तू आपलंस कर. याची शुद्ध सत्वगुणे धनंजया करी सर्व क्रिया यज्ञाधिक. मग तेने सर्व म्हणजे आधीपासून जे यज्ञापासून जे सगळ्या क्रिया सांगितल्यात त्यांनी ते शुद्ध सत्वगुणाने कर असं त्या अर्जुनाला धनंजयाला सांगतायत आणि आपल्यालाही सांगतायत. मग तेने योगे तुझा आपोआप दिसेल स्वरूप स्पष्टपणे दाखविता सूर्ये चराचरी येथ. कोणता पदार्थ न दिसेल तैसे फलद्रूप काय नो हे बारे. सत्वगुणाधारे वर्तू जाता सत्वगुणा लागी जरी ऐसी शक्ती तरी जीवा मुक्ती लाभे जेणे. तो ते वेगळेच वर्म असे साच तया सहाय्य तयाचे मिळे जेव्हा. आता सत्वगुणाची गुणाला वापरून जर ही सगळ्या क्रिया केल्या तर मुक्ती का लाभेल बरं. इतकं सोपं का बरं असेल. लगेच मुक्तीशी का हे करणार. पण मुक्ती म्हणजे बंधन. मुळात जो आत्मस्वरूपात बघून सर्व यज्ञ कर्म तपस्या आत्म्याच्या भूमिकेत राहून जगल्यानंतर तो मुक्तच आहे ना. तो बांधला गेलेलाच नाहीये. आणि बांधलं जाणं म्हणजे आपण शरीराला मी म्हणणं म्हणजे त्या लोअर व्हेकल्सना आपण कनेक्ट करणं बांधणं स्वतःला. आणि मग त्यातनं मी दिलं, मी घेतलं, मी कार्य केलं, मी अमुक केलं, मी दान केलं, मी तपस्या केली. हे मी सगळीकडे येणार आहे. त्यामुळे आपण बांधलेलो आहोत आणि म्हणून मुक्तीची अपेक्षा ठेवावी लागणार. पण जेव्हा आत्म्याच्या भूमिकेत कार्य होणार आहे तो ऑलरेडी मुक्त अवस्थेतच कार्य करणार आहे. त्यामुळे मुक्तच आहे तो. लाभणारे म्हणजे मुक्त ती अवस्था लाभणार आहे. तो ऍटिट्यूड लाभणार आहे आत्म्याच्या भूमिकेत राहण्याने. तो तो वेगळेच वर्म असे साध्य सहाय्य तयाचे मिळे जेव्हा. तेव्हाची पांडवा मोक्षाची आगावा पोचवी ती जीवा सात्विकती. राजमुद्रांकित शुद्ध सवर्णाते जैसे मोल तेथे आगळेच. किंवा सुगंधित निर्मळ शीतळ जरी झाले जळ सौख्यदायी. तरी म्हणावे ते ते तेव्हाची पावन तया तीर्थपण येई जेव्हा. असो नदी थोर गंगा अंगीकारी तेव्हाची उद्धरी जीवासी ती. तैसी ती सात्विक सर्व कर्मे जेव्हा मोक्षाची या गावा धाव घेती. तेव्हा जेणे योगे न ये मध्ये विघ्न वर्म ते गहन वेगळेच.
देवाचे हे बोल ऐकूनी तो पार्थ मनी उत्कंठित होऊन या म्हणे त्याची आधी देवा माय बापा करोन या कृपा सांगावे जी कृपावंताचा जो राजा चक्रवर्ती ऐकोनी विनंती पार्थाची ही म्हणे सात्विक ती कैसी मुक्तीप्रद होती ते विशद सांगू ऐक मुक्ती कशी मिळू शकते सात्विकाची झालर ठेवून जर आपण कार्य केलं तर ते मुक्तीला कसं कारण ठरू शकतं हे आता पुढच्या ह्याच्यात ते सांगणार आहेत. आपण कोणत्या ह्याच्यावर आलो 23 सेशनला करू आपण आता इथे थांबू. मुक्तिप्रद सात्विक वृत्ती कशी असणार आहे हे 23व्या श्लोक मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता आपण इथे थांबवूया, विश्रांती घेऊया.